नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान घटक क्रमांक 8 स्थितिक विद्युत यामधील वातावरणातील विद्युत प्रभार याबद्दल आपण आज माहिती पाहूयात. इथं तुम्हाला काही ढग दिसत आहेत. बघा, वातावरणामध्ये विद्युत प्रभार कसा निर्माण होतो. आकाशामध्ये ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव आपण घेतलेला आहे. कधीकधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा किंवा जनावरांचा मृत्यू झाल्याचे सुद्धा आपण वाचतो किंवा ऐकतो. तर हे कसे घडते? बरं, घडते तर घडू नये म्हणून आपण काय करू शकतो ते आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण पाहूयात वीज चमकणे. आता वीज चमकणे म्हणजे वीज कशी चमकते? तर आकाशामध्ये जेव्हा ढग आणि हवा, इथं आपल्याला दिसते बघा, ढग आणि हवा हे एकमेकांवर घासले जातात. पाठीमागच आपण पाहिलं होतं की घर्षणाने विद्युत निर्माण होते. म्हणजे हा विद्युत प्रभार एकमेकांच्या घर्षणाने निर्माण होतो. अगदी तसंच आहे हे. आकाशामध्ये ढग आणि हवा हे एकमेकांवर घासले जातात आणि मग काय होतं, तर ढग धनप्रभारित, काही ढग धनप्रभारित, तर आता वरच्या बाजूला ते धनप्रभारित होतात. आपल्याला दिसतंय पहा, वरच्या बाजूला ढग धनप्रभारित होतात आणि खालची जी ढगांची बाजू आहे ती हवेने घासल्यामुळे ऋणप्रभारित झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये विद्युत प्रभार निर्माण झालेला आहे. आता वीज चमकणे व पडणे हे विज्ञान अतिशय गुंतागुंतीचे, म्हणून आपण काय करतो, तर सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋणप्रभारित तळ असलेल्या ढगांचा विचार करूया. जेव्हा ढगांच्या तळाचा ऋणप्रभार, बघा, जेव्हा ढगांच्या तळाचा ऋणप्रभार हा जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार हे जमिनीकडे येऊ लागतात. अतिशय जलद, बघा, हे ऋणप्रभार अतिशय जलद असे हे जमिनीच्या दिशेने येऊ लागतात. अतिशय जलद म्हणजे एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. आणि या घटनेमध्ये विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा निर्माण होते. आता आपल्याला माहीत आहे की ध्वनी म्हणजे आवाज. पहिल्यांदा वीज चमकते म्हणजे प्रकाश हा आपल्याला दिसतो. पहिल्यांदा आकाशामध्ये वीज चमकल्यानंतर आपल्याला प्रकाश दिसतो, कारण ध्वनीपेक्षा प्रकाशाचा वेग अतिशय जास्त आहे. म्हणून प्रकाश आधी दिसतो आणि नंतर काही वेळाने ढग गडगडल्याचा आपल्याला आवाज ऐकू येतो. आणि त्याच्यामध्ये अतिशय उष्णता असते, म्हणून ती वीज झाडावर पडली तर झाडे जळतात, माणसावर पडली तर माणसे मरतात, जनावरावर पडली तर जनावरे मरतात, घरावर पडली तर घरे तडकतात. म्हणजे अतिशय उष्णता असल्यामुळे ह्या क्रिया घडतात. आता लक्षात आले वीज चमकणे. पुन्हा एकदा पहा, वीज चमकणे व पडणे म्हणजे, वीज चमकणे म्हणजे कसं होतं, तर हवा आणि ढग यांचे घर्षण होते, म्हणजे घासले जातात आणि त्यामुळे ढगांच्या खालच्या बाजूला ऋणप्रभार निर्माण होतो आणि मग आपल्याला वीज चमकलेली दिसते. तिथून आपल्याला वीज पडणे म्हणजे काय, तर जे ढगाच्या खालच्या दिशेला ऋणप्रभार निर्माण झालेले आहेत ते अतिशय वेगाने जमिनीच्या दिशेने येऊ लागतात आणि मग जमिनीच्या दिशेने हे ऋणप्रभार फार वेगाने येतात आणि म्हणून ते येऊन डायरेक्ट जमिनीवरच थांबतात. तेव्हा त्याला आपण वीज पडणे असे म्हणतो. समजले इथंपर्यंत? आता वीज पडणे हे तर आपल्या लक्षात आले, परंतु वीज पडते तर ती कुठं, कशी आकर्षित केली जाते हेही आपण बघूयात जरा. तर विद्युत प्रभार
प्रभारित ढग, आकाशामध्ये उंच इमारत, झाड यांच्याकडे ते आकर्षिले जातात हे आपल्याला माहीत आहे. आणि वीज पडते ती इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर अशी जास्त प्रमाणामध्ये पडते. हे का होतं तर आपण आता मागच्या पाठामध्ये पाहिले होते की प्रवर्तनाने विरुद्ध प्रभार जे असतात ते विद्युत प्रभार एकमेकांच्या जवळ जास्त प्रमाणात येतात. तर ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभार असल्यामुळं त्यांच्यामध्ये आकर्षण होतं आणि ढगातील प्रभार हा इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच आपण वीज पडणे असं म्हणतो. आता वीज पडल्यामुळं भरपूर असं नुकसान होतं. आपल्याला माहिती आहे की वीज पडली तर जमिनीवर पडली तर जमिनीला खड्डा पडतो, झाडावर पडली तर झाडे वाळतात, जळतात, माणसे जनावरे यांच्यावर पडली तर ते मरतात, घरावर पडली तर घरे तडकतात, पडतात, म्हणजे खूप काही नुकसान करून जातात. आणि वीज पडल्यावर जी होणारी हानी आहे ती टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच उपाय करायला हवा. पण हा उपाय आपण कसा करायचा? आत्तापर्यंत आपण पाहिलं की वीज चमकते, कशी चमकते, वीज निर्मिती कशी होते, तर ढग आणि हवा एकमेकांवर घासल्यामुळे वीज निर्माण होते. ती पडते कशी तर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतात आणि त्यामुळे ढग, इमारत किंवा झाडे यांच्यावर पडतात. हे वीज पडणे झालं. परंतु हे पडते वीज, नुकसान होतं हे इथंपर्यंत ठीक आहे. पण आता हे काहीतरी उपाय ह्याच्यावर करायला हवा ना. म्हणजे हे खूप नुकसान होतं आपलं, हे बरोबर आहे, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग आपण काय उपाययोजना करायची? तर वीज आपलं नुकसान करू नये म्हणून अगोदरच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. तर कोणती उपाययोजना करायची? तर इथं तुम्हाला दिसतंय की हा जो भाग आहे हा जमिनीचा भाग आहे आणि ही इमारत आहे. आपल्याला इथं दिसतंय. पहिल्यांदा काय करायचे तर हे नुकसान आपल्याला टाळायचे. तर त्यासाठी जी वीज पडणार आहे ती घरावरच पडते. तर ती घरावरून डायरेक्ट इथं जमिनीमध्ये खेचून घेतली जाते. अशा प्रकारचे हे उपकरण आहे. याला आपण तडिरक्षक असे म्हणतो, तडितरक्षक असे म्हणतो. आता हे तडितरक्षक याची रचना कशी असते? तर तडितरक्षकाची रचना हे बघा, तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक पट्टी असते. ती इथं इमारतीच्या वरच्या बाजूला जोडलेली असते इथंपर्यंत आणि ही अशीच इथं आणलेली दिसते. इथं जमिनीमध्ये खोल खड्डा खणायचा असतो. बघा, खड्डा खणून त्याच्यामध्ये कोळसा आणि मीठ घालायचं. आणि हा जो तुम्हाला पत्रा दिसतोय हा जाड पत्रा असतो. हा कशाचा असतो तर हा बिडाचा असतो. हा कशाचा असतो? बिडाचा. आणि ही तार कशाची असते तर तांब्याची. तर हा बिडाचा पत्रा प्रथमतः जमिनीमध्ये खड्डा खणायचा, त्यामध्ये कोळसा आणि मीठ घालायचं, त्याच्यामध्ये बिडाचा पत्रा इथं तुम्हाला दिसतोय असा रोवायचा आहे. त्यात पाणी टाकण्याची सोय करायची असते. त्यामुळे वीज चटकन जमिनीकडे पसरली जाते आणि त्यामुळे आपलं नुकसान टळतं. म्हणून याच्यामध्ये पाणी टाकायची व्यवस्था करायची असते. तर बघा, इमारतीच्या सर्वात उंच भागावर इथं एक टोक असतं आणि या टोकाला भाल्यासारखी अशी अग्र असतात. म्हणजे अग्र म्हणजे टोक ही. तर अशी ही टोकं असतात. या टोकाला भाल्यासारखी अग्र असतात आणि पट्टीचे दुसरे जे टोक आहे ते इथं या बिडाच्या पत्रा आहे तिथल्या पट्टीला जोडलेलं असतं या पत्र्याला. आणि मग हे जमिनीमध्ये खणलेलं आहे, याच्यामध्ये सोडलेलं असतं. म्हणजे वीज जर इथं वर पडली तर याच्यामध्ये आकर्षून घेतली जाते आणि याच्यामध्ये आकर्षून घेतलेली वीज ही डायरेक्ट या तांब्याच्या तारेतून ही या पत्र्यापर्यंत येऊन इथं खाली जमिनीमध्ये पसरली जाते. त्यामुळे आपल्या इमारतीचा धोका टळत असतो. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताच इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीकडून जाऊन जमिनीमध्ये पोहोचवले जातात आणि त्यामुळे नुकसान टळतं. हे मी आत्ताच तुम्हाला सांगितले. तर उंच इमारतीवर असा हा तडितरक्षक जर बसवला तर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा वीज पडण्यापासून रक्षण होतं आणि तडित आघातापासून आपला बचाव करणं हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं शक्य होतं. तर
तडित रक्षकापासून आपण आपल्या घराचं इमारतीचं रक्षण करू शकतो. पण जर आपण घरामध्ये नसेल आणि घराच्या बाहेर असेल तर मात्र आपल्याला विजेपासून धोका होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो करून अशा धोक्याच्या वेळेस आपण घरावर तडित रक्षक तर बसवलेले असतीलच आणि घरापासून दूर जाणे शक्यतो टाळावं, म्हणजे आपत्ती आपल्यावर येणार नाही. तर हा जो तडित रक्षक आहे यामुळं आपण विजेपासून आपलं संरक्षण करू शकतो. ही तडित रक्षकाची रचना तुमच्या लक्षात आली असेल तर ही तडित रक्षकाची जी रचना आहे याची आकृती तुम्ही काढायची आहे. हा घटक वाचून याचा स्वाध्याय सोडवायचा आहे. पान नंबर 57 वर हा स्वाध्याय आहे बघा. हा घटक संपलेला आहे. धन्यवाद.